सार्थ श्री दासबोध दशक 11वा भीमदशक समास पहिला सिद्धांत निरूपण श्रीराम समर्थ आकाशापासून वायू होतो हातो प्रत्यय येतो वायूपासून अग्नी जोतो सावध ऐका वायूची कठीण घिसणी तेथे निर्माण झाला वन्ही मंद वायू शीतळ पाणी तेथुनी झाले आपापासून झाली पृथ्वी ते नाना बीजरूप जाणावी बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावची आहे मुळी सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळीची जे पासून देवत्रयाची काया झाली निश्चळामध्ये चंचळतेची कल्पना केवळ अष्टधा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप कल्पना तेची अष्टधा प्रकृती अष्टधा तेची कल्पना मूर्ती मूळ मायेपासून उत्पत्ती अष्टधा जाणावी या पाच भूते तीन गुण आठ जाती दोन्ही मिळून म्हणून अष्टधा प्रकृती जाण बोलीचे मुळी कल्पना रूप झाली पुढे तेची फापावली केवळ जडत्वास आली सृष्टी रूपे मुळी आली ते मूळ माया त्रिगुण झाले ते गुण माया जडत्व पावली ते अविद्या माया सृष्टी रूपे पुढे चारी खाणी झाल्या चारी वाणी विस्तारल्या नाना योनी प्रगटल्या नाना व्यक्ती ऐसी झाली उभारणी आता ऐका सौहारणी मागील दशकी विशद करुणी बोलिले असे परंतु आता संकलित बोलिजेत संवार संकेत श्रोते वक्ते थे चित्त देऊनी ऐका शतवर्ष अनावृष्टी तेथे आटेल जीवसृष्टी अशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्री 12 कळी तपे सूर्य तेणे पृथ्वीची रक्षावे मग ते रक्षा विरोन जाये जलांतरी ते जळ शोधी वैश्वानरू वन्नी झडपी समीरू समीर वितुळे निराकारू जैसे तैसे ऐसी सृष्टी संवारणी झाली मागा विस्तारे बोलिली माया निरासे उरली स्वरूप स्थिती तेथे जीवशिव पिंड ब्रह्मांड आटोन गेली थोतांड माया विद्येचे बंड वितळून गेले विवेकेची बोलिला क्षये म्हणून विवेक प्रलये विवेकी जाणती काय मूर्खा सकळे सृष्टी शोधिता सकळ एक चंचळ एक निश्चळ चंचळास करता चंचळ चंचळ रूपी जो सकल शरीर वर्ते सकल कर्तृत्वास प्रवर्ते करुण करता हा वर्ते शब्द जया राव रंक ब्रह्मादिक सकळामध्ये वर्ते एक नाना शरीरे चालक इंद्रिये द्वारे तयास परमात्मा बोलती सकळ करतायसे जाणती परितो नासेल प्रचिती विवेके पहावी जो श्वानामध्ये गुरगुरतो जो शुकरामध्ये कुरकुरतो गाढवी भरून भुंकतो आटा हसे लोक नाना देह देखती विवेकी देहांत पाहती पंडित समदर्शने घेती येणे प्रकारे देह पाहता वेगळा आले परंतु अंतरे एकचे झाले प्राणी मात्र देखिले कांतरे अनेक प्राणी निर्माण होती परी एकची कळा वर्तती तये नाव जगज्योती जाणती कळा श्रोती नाना शब्द जाणे त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे चक्षुमध्ये पाहू जाणे नाना पदार्थ रसनेमध्ये रस जाणे घ्राणामध्ये वास तो जाणे कर्मेंद्रियामध्ये जाणे नाना विषय स्वाद सूक्ष्म रूपे स्थूळ रक्षी नाना सुख दुःखे परीक्षी तयास म्हणते अंतरसाक्षी अंतरात्मा आत्मा अंतरात्मा विश्वात्मा चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा जीवात्मा शिवात्मा परमात्मा द्रष्टा साक्षी सत्ता रूप विकारामधील विकारी अखंड नाना विकार करीतयास वस्तू म्हणती विकारी परमहीन सर्व एकची दिसती अवघा एकंकार करीती ते अवघे माईक स्थिती चंचळामध्ये चंचळ माया ते माईक निश्चळ परब्रह्म एक नित्यानित्य विवेक या कारणे जातो जीवतो प्राण नेणे जीवतो अज्ञान जन्मतो जीवतो जाण वासनात्मक ऐक्य जीवतो ब्रह्मांश जेथे पिंड ब्रह्मांड निरास येथे सांगितले विशेष चत्वार जीव सो हे अवघे चंचळ चंचळ जाईल सकळ निश्चळ ते निश्चळ आदि अंती आद्य मध्य अवसान जे वस्तू समसमान निर्विकारी निर्गुण निरंजन निसंग निप्रपंच उपाधी निरासे तत्वता
जीव शिवास ऐक्यता दिवंचून पाहू जाता उपाधी कैची असो जाणणे तुके ज्ञान परंतु होते विज्ञान मने ओळखावे मन कोण्या प्रकारे वृत्तीस नकळे निवृत्ती गुणास कैची निर्गुण प्राप्ती गुणातीत साधक संती विवेके केले श्रवणा परिसमनन सार मनने कळे सारा सार निजध्यासे साक्षात्कार निसंग वस्तू निर्गुणी जे अनन्यता तेची मुक्ती सायोज्यता लक्षावशवाच्यावशाता पुरे झाला लक्षी राहिले लक्ष सिद्धांतिकैचा पूर्वपक्ष अप्रत्यक्षास प्रत्यक्ष सोन नाही असोन मायिकोपाधी तेची सहज समाधी श्रवणे बळाची बुद्धी निश्चयाची तिसरी दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला श्रीराम